मंडळी, वास्तुशास्त्रात जीवनाच्या सुख समृद्धीसाठी आपल्या दिनक्रमातील काही छोट्या छोट्या गोष्टींची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो। वास्तूनुसार अनेकदा आपण कळत नकळत किंवा सवयी अथवा सोय गैरसोयीमुळे काही गोष्टी आपल्या खिशात ठेवतो। असे केल्याने त्या काळातील आपली सोय तर होत असते, मात्र या वस्तू खिशात ठेवल्याने त्या व्यक्तीवर अशुभ परिणाम होतो। तर दुसरीकडे काही गोष्टी खिशात ठेवल्याने धन आणि समृद्धी येते। असं म्हटलं जातं की खिशात अनेक गोष्टी एकत्र ठेवल्यास नकारात्मकता वाढू शकते, ज्याचा परिणाम एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर आणि करिअरवर देखील होऊ शकतो। चला तर मग जाणून घेऊया कोणत्या गोष्टी खिशामध्ये ठेवणे टाळले पाहिजेत। वास्तूनुसार कधीही फाटलेले पाकिट किंवा पर्स खिशात ठेवू नये, यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होऊ शकते। यामुळे पैशाचे नुकसान होऊ शकते किंवा आर्थिक बाबींमध्ये ताण येऊ शकतो। फाटलेले आणि जुने पाकिट किंवा पर्स काढून नवीन पर्स वापरा, यामुळे आर्थिक लाभाच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात। वास्तुशास्त्रानुसार खिशात औषधे ठेवणेही शुभ नसते। असे केल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे औषधे कधीही खिशात ठेवू नका। असे केल्याने आपण आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकता आणि आरोग्याच्या समस्यांपासून मुक्त होऊ शकता। जुनी बिले, फाटलेल्या नोटा आणि व्हिजिटिंग बिले जास्त काळ खिशात ठेवणेही योग्य मानले जात नाही, त्यामुळे नकारात्मकता वाढते। त्यामुळे आर्थिक कागदपत्रे एका फाईलमध्ये ठेवा। या सवयींचा अवलंब करून तुम्ही धन, वैभव आणि आनंद आकर्षित करू शकता। त्यामुळे खिशातील निरुपयोगी व जुनी बिले फेकून द्या आणि आवश्यक कागदपत्रे सुरक्षित ठेवा। अनेकदा आपण धार्मिक स्थळावरून आणलेला धागा किंवा कलावा खिशात ठेवतो। वास्तूमध्ये याला नकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानले जाते, म्हणून ते नेहमी पवित्र ठिकाणीच ठेवा। यामुळे जीवनात सकारात्मकता वाढू शकते। वास्तूनुसार ईर्ष्या आणि रागाच्या भावना निर्माण करणारी नकारात्मक ऊर्जा दर्शवणारी चित्रे खिशात ठेवू नये, त्याचा आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होत असल्याचे मानले जात आहे। मंडळी, काही लोकांच्या खिशात पैसा टिकत नाही, यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे वास्तुदोष। त्यामुळे कोणतीही वस्तू पर्समध्ये ठेवण्यापूर्वी काळजी घेतली पाहिजे। प्रत्येक व्यक्तीला आपली पर्स पैशाने भरलेली असावी असे वाटते, जेणेकरून त्याला कधीही आर्थिक संकटांचा सामना करावा लागू नये। परंतु काही लोकांच्या खिशात पैसा टिकतच नाही, यामागचे सर्वात मोठे कारण हे वास्तुदोष आहे। कुठेही बाहेर जाण्यापूर्वी प्रत्येक व्यक्ती आपल्याजवळ पर्स नक्कीच ठेवतो। स्त्री असो व पुरुष दोघांनाही पैशांसाठी पर्स सोबत ठेवावी लागते। छोट्या छोट्या गोष्टी हाताळण्यात पर्सचा मोठा वाटा असतो, पण कधीकधी काही लोक पर्समध्ये गरजेपेक्षा जास्त वस्तू ठेवतात आणि कधीकधी कळत नकळत अशा वस्तूही ठेवतात ज्यांची गरजही नसते। त्यामुळे कोणतीही वस्तू पर्समध्ये ठेवण्यापूर्वी वास्तूचे नियम पाळावेत। मंडळी, पर्समध्ये श्रीयंत्र ठेवणे हे खूपच लाभदायी मानले जाते। श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले आहे। असे मानले जाते की पर्समध्ये श्रीयंत्र ठेवल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते। श्रीयंत्राच्या या उपायाने आर्थिक प्रगतीही होते। याशिवाय देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो। हिंदू धर्मग्रंथांमध्ये माता लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हणून स्वीकारले आहे। देवी लक्ष्मीच्या कृपेशिवाय जीवनात आर्थिक स्थिती चांगली असू शकत नाही। अशा वेळी पर्समध्ये देवी लक्ष्मीचे छोटे चित्र ठेवल्याने आर्थिक समृद्धी येते। याशिवाय कर्जातूनही सुटका होते। यज्ञ, धार्मिक विधी किंवा देवाला अर्पण करताना आपल्याजवळ आलेल्या अक्षदा पर्समध्ये ठेवल्यास देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात। मान्यतेनुसार हे करण्यापूर्वी तांदळाचे 21 दाणे घेऊन देवी लक्ष्मीला अर्पण करा। यानंतर ते एखाद्या वस्तूला बांधा आणि ते आपल्या पर्समध्ये ठेवा। असे केल्याने देवी लक्ष्मी धनाचा वर्षाव करते। सनातन धर्माच्या मान्यतेनुसार देव पिंपळाच्या पानात वास करतात, यामुळे लोक पिंपळाला पाणी अर्पण करताना त्याची पूजा करतात। एक पिंपळाचे पान घेऊन ते गंगाजलाने शुद्ध करून पर्समध्ये ठेवल्याने आर्थिक स्थिती सुधारते, तसेच देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात। मंडळी, पर्समध्ये नोटा आणि नाणी ठेवताना काळजी नेहमी घ्यावी। नोटा नेहमी पर्समध्ये उघड्या ठेवाव्या। नोट कधीही दुमडून ठेवू नये। नोट दुमडून ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतात आणि व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते। याशिवाय नोटा आणि नाणी कधीही पर्समध्ये एकत्र ठेवू नयेत। नाणी पाकिटाच्या वेगळ्या खात्यात ठेवावीत आणि नोटा वेगळ्या खात्यात ठेवाव्यात। मंडळी, पर्समध्ये मृत व्यक्तीचे, नातेवाईक किंवा व्यक्तीचे फोटो ठेवू नयेत। वास्तुशास्त्रात हे अशुभ मानले गेले आहे। असे केल्यास आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो। अनेक लोक त्यांच्या पर्समध्ये चावी ठेवतात, हे सामान्य आहे। मात्र पर्समध्ये कधीही चावी ठेवू नये।
वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये चावी ठेवल्याने जीवनात नकारात्मकता येते। मंडळी, वास्तुशास्त्रानुसार हिरवा रंग हा पुरुष आणि महिला दोघांसाठीही पर्ससाठी एक उत्तम रंग आहे। हा रंग वाढ आणि समृद्धीशी संबंधित आहे। जर तुम्ही मिथुन, कर्क किंवा कन्या राशीचे असाल तर तुमच्या पर्सचा रंग तुमच्या राशीशी जुळायला असेल तर हिरवा रंग निवडा। हा रंग अधिक पैसे आकर्षित करतो आणि आर्थिक क्षेत्रात समृद्धी आणतो असे मानले जाते। काळा रंग सहसा शुभ मानला जात नाही, परंतु पाकिटांसाठी तो जवळजवळ सर्वोत्तम पर्याय आहे। हा रंग त्यांच्या सुंदर देखाव्या असूनही संपत्ती आणि यशाचे प्रतिनिधित्व करतो। विज्ञानानुसार काळा रंग इतर रंगापेक्षा जास्त प्रकाश शोषून घेतो। वास्तूनुसार हे संपत्ती विस्तार आणि संपादन दर्शविते। जर तुम्हाला वाटत असेल की तुमची आर्थिक परिस्थिती वाईट आहे तर तुम्ही गुलाबी रंगाची पर्स वापरावी। वास्तूनुसार हा सुंदर रंग संपत्ती आणि शुभतेशी जोडलेला आहे आणि पैसा आकर्षित करतो, म्हणून स्वतःला गुलाबी रंगाची पर्स घ्या आणि पैशाच्या समस्यांना कायमचा निरोप द्या। तपकिरी रंग मातीच्या गुणधर्माचे प्रतीक असलेला हा पाकिटाचा रंग खर्च कमी करतो आणि आर्थिक स्थिरता आणतो। शिवाय असे मानले जाते की तपकिरी रंग आनंददायी ऊर्जा निर्माण करतो। तपकिरी पाकिट बाळगण्याच्या बाजूने हा आणखी एक ठोस युक्तिवाद आहे। त्यानंतर आहे पिवळा रंग। हा रंग संपत्ती, नशीब आणि आशावाद दर्शवितो। भगवान विष्णूशी जोडलेला पिवळा रंग आर्थिक अडचणीत असलेल्या लोकांसाठी फायदेशीर असल्याचे म्हटले जाते। मंडळी, वास्तुशास्त्रात अनेकदा नमूद केले आहे की एक साधे, व्यवस्थित आणि स्वच्छ घर सकारात्मक ऊर्जेचा मुक्त प्रवाह सुनिश्चित करते। तुम्ही तुमचे नाते, तुमचे आरोग्य आणि तुमचे पैसे कसे व्यवस्थापित करता याला घरातून वाहणारी ऊर्जा जबाबदार असते। त्यामुळे केवळ मध्यवर्ती खोलीच नाही तर तुमची बेडरूम, स्वयंपाकघर, बाल्कनी, टेरेस, खिडक्या आणि प्रवेशद्वार अतिरिक्त खोल्या आणि स्वयंपाकघर स्वच्छ आणि व्यवस्थित असल्याची खात्री करा। वास्तुशास्त्रानुसार घरात पाण्याची गळती होऊ नये। पाण्याची गळती पैशाचे नुकसान दर्शवते। पाण्याची गळती होत असेल तर ती लवकरात लवकर दुरुस्त करावी, कारण यामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते। सर्व महत्त्वाची कागदपत्रे, मौल्यवान रोख रक्कम आणि दागिने घराच्या पश्चिम भागात ठेवणे चांगले। महत्त्वाची कागदपत्रे आणि दागिने ठेवलेल्या तिजोरी किंवा कपाटाचा रंग पांढरा किंवा पिवळा असावा। घरातील तिजोरी किंवा आर्थिक वस्तू नैऋत्य दिशेला ठेवू नये। असे केल्याने आर्थिक नुकसान होऊ शकते। घरातील बाथरूम वास्तुशास्त्रानुसार बनवावे। वास्तुशास्त्रानुसार जर बाथरूम बांधले नाही तर आर्थिक संकट येऊ शकते। वास्तुशास्त्रानुसार घराच्या वायव्य किंवा ईशान्य दिशेला बाथरूम बांधावे। वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा केवळ बाहेर येण्याचा मार्ग नाही, तर त्या मार्गाने घरातील सर्व प्रकारची ऊर्जा देखील घरात प्रवेश करते किंवा घराबाहेर पडते। वास्तुशास्त्रानुसार गेट स्वच्छ आणि सजवले पाहिजे। घराच्या मुख्य गेटजवळ नेमप्लेट, विंड चाइम्स, वनस्पती ठेवणे खूप फायदेशीर मानले जाते। असे केल्याने घरातील वातावरण सकारात्मक राहते आणि धनप्राप्ती होते।